नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत भरलेली मिरची कशी बनवायची। त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, त्यासोबत मसाले घेतले आहेत। त्यामध्ये गरम मसाला, धने पूड, हळद घेतली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घेऊ शकता। त्यासोबत फोडणीसाठी जिरं मोहरी घेतलेला आहे आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे। इथे मी 3 मिरची घेतलेली आहेत, पण डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य लिहिताना मी सर्व साहित्य जे आहे ते 8 ते 10 मिरचींना लागणार आहे याप्रमाणे लिहिलेलं आहे। सो प्लीज तुम्ही ते सुद्धा बघू शकता जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर। आता सर्वप्रथम काय करायचं आहे, मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला असं मधून कट द्यायचे, म्हणजे आपण जो त्याच्यामध्ये मसाला भरणार आहोत, जी स्टफिंग बनवणार आहोत ती यामध्ये आपण भरणार आहोत। तर इथे मी आपल्या छान तिन्ही मिरच्यांना छान कट करून घेतले आहेत आणि आपल्याला पूर्ण नाही कट करायचं आहे, आपण जे स्टफिंग करणार आहोत ती होल्ड केली पाहिजे अशी आपल्याला कट द्यायची आहे। तर चला मग आता फटाफट बघूया की आपल्याला जो मसाला बनवायचा आहे तो कसा बनवायचा। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपलं जिरं आणि मोहरी घालायचं आहे आणि त्यानंतर जे बेसन आहे ते घालायचं आहे। बेसन छान 1 ते 2 मिनिटं परतून घेतलं, थोडंसं असं गोल्डन कलर आला बेसनाला की त्यामध्ये आपले जे सर्व मसाले आहेत ते घालायचे आहेत। इथे हळद, गरम मसाला आणि धनेपूड मी घातलेला आहे। आमचूर पावडर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही घालू शकता, त्याचाही छान फ्लेवर येतो। आता हे छान आपलं परतून झालं की गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर जो दाण्याचा कूट आहे तो ॲड करायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटं स्लो गॅसवर जे आहे ते परतून घ्यायचं आहे। छान असं मिश्रण आपलं एकजीव झालं की लगेच आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे। दाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपला छान मसाला सुद्धा तयार आहे। मसाला आपला छान थंड झाला, एकदम थंड झाला की तो जो आहे मसाला आपल्याला तो आपल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिरच्या ज्या आहेत त्या परिपूर्ण आपल्याला अगदी पोटभर मिरच्यांचं आपले जे सारण आहे ते मिरच्यांमध्ये भरायचं आहे। आता इथे आपल्या मिरच्या ज्या आहेत तो मसाला पूर्ण भरून झालेला आहे। जो मसाला आपण यूज केला आहे तो थोडासा ठेवायचा आहे वरून घालण्यासाठी, त्यामुळे आपली जी भरलेली मिरची आहे त्याचा फ्लेवर आणखी एन्हान्स होतो। तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। अगदी आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत। जर तुम्हाला जास्त तेल घालून डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, बट मला ह्या शॅलो फ्राय केलेल्या मिरच्या जास्त आवडतात। तुम्ही ह्या मिरच्या डीप फ्रायसुद्धा करू शकता। मिरच्या ज्या आहेत ते 2 ते 3 मिनिटं अशा उलटपलट करून शिजवून घेणार आहोत। अगदी पूर्ण मिरची शिजायला आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात, पण हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला प्रत्येक बाजू जी आहे ती छान शिजवून घ्यायची आहे मिरचीची, त्यामुळे उलटपुलट करत आपल्याला ह्या मिरच्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। आता इथे बघू शकता की आपल्या मिरच्या मस्त एकदम व्यवस्थित शिजवून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण जे सारण ठेवलं होतं ते आता यामध्ये ॲड करणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनिटं सारण घातल्यानंतर छान मिरच्या परतून घ्यायच्या आहेत। इथे गॅस बंद केला तरी चालेल, कारण का पॅनची जी हीट आहे त्याच्याने हे सारण अगदी व्यवस्थित मिरचींना लागणार आहे आणि आपल्याला हे जास्त वेळ शिजवायचं नाही आहे। तर बघा, अगदी झटपट आणि एकदम व्यवस्थित टेस्टी यम्मी अशी आपली भरलेली मिरची तयार आहे। अगदी झटपट होते ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। स्टे ट्यून।